दरम्यान राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी एक ट्विट केलंय। काय ट्विट केलंय मुंडेंनी पाहूया आपण। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासून खरं तर मागणी होती, असं धनंजय मुंडेंचं ट्विट आहे। काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय। तसंच न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे। माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिलाय, असं धनंजय मुंडे ट्विट करतायत। या सगळ्या संदर्भात अंजली दमानिया यांनी पलटवार केलाय, पाहूया आपण। मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत। त्यांच्या सो कॉल्ड सद्सद विवेक बुद्धीला स्मरून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला। मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात, सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी काय रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला नाही आहे म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।